नमस्कार, सर्वांचं स्वागत. आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतोय ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हा टॉपिक जसा तुमच्यासाठी 12वीसाठी इम्पॉर्टंट आहे तसा तुम्हाला फ्युचरमध्ये BSc असेल, MSc असेल किंवा कोणती तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जी याच्याशी केमिस्ट्री रिलेटेड आहे अशा प्रत्येक एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर हा टॉपिक तुम्ही जर का समजून घेतला तर तुम्हाला बऱ्यापैकी इलेक्ट्रिसिटीमधल्या खूप काही गोष्टी कळणार आहेत, खूप काही रिॲक्शन्स कशा होतात, एखादी गोष्ट इलेक्ट्रिसिटीमध्ये कशी घडते, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजून येणार आहेत. तर आपण चला आता सुरुवात करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया की इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकमध्ये नेमकं आपल्याला पुढं काय काय शिकायचं आहे. मी थोडक्यात का आपल्याला या टॉपिकचे इंट्रोडक्शन बघायचे आहे. आता 10th पर्यंत आपल्याला किंवा 11thला आपल्याला याच्यातला काही पार्ट एक प्रायमरी इन्फॉर्मेशन किंवा सुरुवातीला स्टार्टिंग म्हणून झालेला आहे. याच्या अगोदर आपण 10th पर्यंत ड्राय सेल बद्दल स्टडी केलेला आहे. ड्राय सेल म्हणजे कोणता, रिमोटमध्ये जो आपण सेल वापरतो तो सेल असेल किंवा एखादं रिस्ट वॉच असेल, आपल्या हातातला घड्याळ असेल किंवा भिंतीवरचं जे घड्याळ असतं त्या घड्याळामध्ये जे सेल वापरले जातात त्या सेलना काय म्हटलं जातं, दीज आर कॉल्ड ॲज ड्राय सेल. कोणती सेलमध्ये, त्याला ड्राय सेल. आता हे ड्राय सेलमध्ये नेमकं होतं काय, तर ड्राय सेलचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी एखादा बल्ब लावू शकतो किंवा रिमोट ऑपरेट करणं आपल्याला पॉसिबल होतं किंवा घड्याळ ऑपरेट करणं पॉसिबल होतं. म्हणजे त्या सेलमध्ये काहीतरी एनर्जी असणार आहे आणि त्या सेलमध्ये ॲक्च्युली असतं काय, तर केमिकल्स असतात, बरोबर आहे. त्या केमिकलचा उपयोग करून त्या ठिकाणी आपण बल्ब लावू शकतो किंवा केमिकलचा उपयोग करून आपण रिमोट कंट्रोल ऑपरेट करू शकतो किंवा एखादं जे घड्याळ असतं, घड्याळ सुद्धा काय होतं, त्या सेलमध्ये असणाऱ्या केमिकलमुळे काय होतं, ऑपरेट होतं. म्हणजे थोडक्यात काय होतं, त्या सेलमध्ये जी काही केमिकल्स असतात त्या केमिकलमध्ये केमिकल रिॲक्शन घडून येते आणि केमिकल रिॲक्शन घडून येऊन त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. म्हणजे थोडक्यात काय, ड्राय सेल जर आपण घेतलं, ड्राय सेलमध्ये काय करतं, ड्राय सेलमध्ये असते कोणती एनर्जी, केमिकल एनर्जी असते. कोणती, केमिकल एनर्जी ड्राय सेलमध्ये असते आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इन ए इलेक्ट्रिकल एनर्जी. मीन्स काय, ड्राय सेलमध्ये असते केमिकल एनर्जी, त्याचं कन्व्हर्जन होतं इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे थोडक्यात काय, आपण केमिकल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये केलं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं. हा एक झालं कन्व्हर्जनचा फॉर्म. दुसरं पण तुम्ही एक्झाम्पल याच्या अगोदर 10thला शिकलेला आहात, इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl और ॲक्वेस NaCl. मीन्स काय, विद्युत अपघटन. जी मराठी मीडियमची मुलं वगैरे असेल त्यांना हा शब्द 10th पर्यंत 10वी पर्यंत झालेला असेल बघा. विद्युत अपघटन, आपण कशाचं विद्युत अपघटन केलेलं होतं, सोडियम क्लोराईडचं विद्युत अपघटन केलेलं. आणि सोडियम क्लोराईडचं विद्युत अपघटन करून आपण काय मिळवलेलं, सोडियम धातू एक मिळवलेलं आणि त्याचबरोबर क्लोरीन गॅस मिळवलेला, बरोबर आहे. म्हणजे ते आपण कसं केलं, तर एक कंटेनर घेतला, फॉर एक्झाम्पल एखादा बीकर आपण घेतला असेल, बरोबर. तर इथं शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवतो, समजा असं बीकर घेतला असेल, ह्या बीकरमध्ये आपण NaClचं सोल्युशन घेतलं असेल. NaCl सोल्युशन घेऊन याच्यामध्ये आपण असे दोन काय केले होते, ग्राफाईटचे इलेक्ट्रोड डीप केलेले होते आणि हे इलेक्ट्रोड बाहेरच्या बाजूला कशाला जोडलेले होते, बॅटरीला जोडलेले होते. आता ही जर बॅटरी असेल तर बॅटरीमध्ये एनर्जी कोणती असणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी, बरोबर. ही बॅटरी ऑन केल्यानंतर इथं जे काय NaCl होतं त्या NaCl मध्ये काय झाला, केमिकल चेंज घडून आलेला आहे. म्हणजे इथं हा जो काय टाईप आहे ज्यामध्ये आपण इलेक्ट्रोलायसिस केलं, कशाचं इलेक्ट्रोलायसिस केलं, सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलायसिस केलं. ते कशाच्या सहाय्याने केलं, कशाच्या मदतीने केलं, तर इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने केलं. आणि इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने इलेक्ट्रोलायसिस झाल्यानंतर यामध्ये आपल्याला केमिकल चेंज घडून आलेला बघायला मिळाला. म्हणजे हे इलेक्ट्रोलायसिस जे केलं त्याच्यामध्ये झालं काय, तर इथं असणारी जी इलेक्ट्रिकल एनर्जी होती ती बदलली कशामध्ये, केमिकल एनर्जीमध्ये. म्हणजे या ठिकाणी हे उलट झालं, काय, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट झाली कशामध्ये, केमिकल एनर्जीमध्ये. ड्राय सेलमध्ये काय झालं होतं, केमिकल एनर्जी कन्वर्ट झालेली कशामध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. आणि दुसरी प्रोसेस आता मी कोणती म्हटली, इलेक्ट्रोलायसिस, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात, विद्युत अपघटन. याच्यामध्ये काय झालं, इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. अशा प्रकारचं जे कन्व्हर्जन असतं ज्याच्यामध्ये केमिकल एनर्जी कन्वर्ट होते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन होतं केमिकल एनर्जीमध्ये, ह्या सगळ्याचा समावेश होतो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. ह्या नावामध्येच आपल्याला खूप काही गोष्टी कळणार आहेत. पहिला शब्द आहे इलेक्ट्रो आणि दुसरा शब्द आहे कोणता, केमिस्ट्री. इलेक्ट्रो म्हणजेच या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीशी रिलेटेड असणारी जी काय गोष्ट आहे ती, आणि
केमिस्ट्री म्हणजेच केमिकल एनर्जीशी रिलेटेड असणारी जी काही गोष्ट आहे. तुम्ही थोडक्यात काय, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये किंवा केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, अशी जी काही केमिस्ट्रीची ब्रँच आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी स्टडी करणार आहोत, तेच म्हणजे कोणती, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. म्हणजेच काय, हा चेंज ज्या सेलमध्ये घडतो, कोणता चेंज, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये किंवा केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होणारा जो काही चेंज आहे, तो चेंज ज्या सेलमध्ये घडतो त्यानंच काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणायचं. आता इलेक्ट्रोकेमिकल सेलचा स्टडी करणं का इम्पॉर्टंट आहे बघा, कारण इलेक्ट्रोकेमिकल सेलचा जर स्टडी केला तर त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी आता पण काय झालेल्या, डेव्हलप झालेल्या. उदाहरणार्थ काय, NaCl पासून आपण NaOH प्रिपरेशन करू शकतो विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. कशापासून, NaCl पासून आपण कशाचं प्रोडक्शन करू शकतोय, NaOH. आणि NaOH हे खूप इम्पॉर्टंट केमिकल आहे, बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं. याच्यापासून सोप तयार केलं जातं, डिटर्जंट्स बनवलं जातं. आपण लॅबमध्ये एक इम्पॉर्टंट केमिकल म्हणून याचा उपयोग करतो. म्हणजे का, NaCl पासून NaOH आपण बनवू शकतोय विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. किंवा फ्लोरीन हा जो काही गॅस आहे, कोणता, फ्लोरीन गॅस. हा फ्लोरीन गॅस सुद्धा आपण इलेक्ट्रोलायसिस करून मिळवू शकतो. कोणता गॅस, फ्लोरीन गॅस. हा जर आपल्याला मिळवायचा असेल तर तो इलेक्ट्रोलायसिस करून मिळवता येतो. त्याचबरोबर इलेक्ट्रो रिफायनिंग किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग ह्या ज्या काही प्रोसेस आहेत, त्या प्रोसेस सुद्धा डेव्हलप होण्यापाठीमागं इलेक्ट्रोकेमिकल सेल आहेत किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री त्याच्या पाठीमागं आहे किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा बेस त्याच्या पाठीमागे ठरलेला आहे. कशाच्या पाठीमागं, जर आपल्याला कोणत्या प्रोसेस बघायच्या असतील, इलेक्ट्रो रिफायनिंग किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग. आता इलेक्ट्रो रिफायनिंग म्हणजे, रिफायनिंग म्हणजे शुद्धीकरण. म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करून किंवा इलेक्ट्रिसिटीची हेल्प घेऊन जेव्हा आपण एखाद्या मेटलचं रिफायनिंग करतो, शुद्धीकरण करतो, तेव्हा त्या प्रोसेसला म्हटलं तर इलेक्ट्रो रिफायनिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजेच काय, तर इलेक्ट्रोप्लेटिंगचा एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला 10th झालेला आहे. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्या जो आयर्न असेल, लोखंड गंजू नये म्हणून त्या ठिकाणी बरेच प्रोसेस असतात. मग त्या लोखंडाला पेंट दिलं जातं, रंग दिला जातो, किंवा त्याच्यावर दुसऱ्या एखाद्या धातूचं कोटिंग केलं जातं. म्हणजेच काय, एखाद्या धातूवर दुसऱ्या धातूचं कोटिंग करणं, त्यालाच म्हणायचं इलेक्ट्रोप्लेटिंग. आणि इलेक्ट्रोप्लेटिंग सुद्धा पॉसिबल कशामुळे झालं, ड्यू टू दी इलेक्ट्रोकेमिस्ट्री किंवा कशाचं स्टडी केल्यामुळं, इलेक्ट्रोकेमिकल सेलचा स्टडी केल्यामुळे. त्यामुळे जसं आपण इथं म्हटलं, केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होतं. हे ज्या सेलमध्ये होते त्या सेलला काय म्हणायचं आहे, इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणायचं आहे. मात्र या ठिकाणी ज्या रिॲक्शन्स होतात, ज्या रिॲक्शनमध्ये हे इंटर कन्व्हर्जन आपल्याला बघायला, त्या रिॲक्शन कोणत्या बेसवर होतात किंवा कोणत्या टाईपचे असतात, त्या रिॲक्शन असतात, तो टाईप कोणता असतो, देज आर रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे आपल्याला हा टॉपिक जर का अगदी उत्तमरित्या समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला रेडॉक्स रिॲक्शनचा बेस तुमचा पक्का असायला पाहिजे. रेडॉक्स रिॲक्शन एक अख्खा पूर्ण टॉपिक आहे आपल्याला 11th पूर्ण टॉपिक आहे. त्यामुळे त्या टॉपिकचं तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करा, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक खूप असा इझी जाणार आहे. कारण हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर बऱ्याच गोष्टी पुढे आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्यामुळं रेडॉक्स रिॲक्शनचा तुम्ही बेस या ठिकाणी तुमचा काय असेल तो पक्का करा. मी तुम्हाला डेफिनेटली हा टॉपिक इझिली कळून येईल. तरी सुद्धा तुम्हाला थोडक्यात मी आता इंट्रोडक्शनमध्ये रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय ते सांगतो. रिडॉक्स ह्या शब्दामध्ये 2 शब्द इंट्रोड्यूस होतात. कोणकोणते, पहिला शब्द आहे तो रिडक्शन. फर्स्ट वन इज अ रिडक्शन आणि सेकंड वन इज अ ऑक्सिडेशन. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन कशाला म्हणायचं आहे, ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये रिडक्शन ऑक्सिडेशन सायमल्टेनियसली होत त्या रिॲक्शन म्हणायचं आहे रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे एकाच वेळी रिडक्शन पण घडत असतं आणि एकाच वेळी ऑक्सिडेशन सुद्धा घडत असतं. मग त्यासाठी आपल्याला पहिला आता काय माहित पाहिजे, व्हॉट इज मीन बाय रिडक्शन, व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन. रिडक्शन म्हणजे काय, आपल्याला 2 कन्सेप्ट आहेत त्या पटकन लक्षात राहतात रिडक्शनची. पण इथं आपल्याला थर्ड कन्सेप्ट जी मोस्ट इम्पॉर्टंट ती वापरायची. 2 कन्सेप्ट आपल्या रिडक्शनच्या बाबतीत कोणत्या माहित आहेत, जर आपण हायड्रोजनची ॲडिशन केली तर त्यावेळी त्याला आपण रिडक्शन म्हणतो, किंवा एखाद्या सबस्टेन्समधून ऑक्सिजन काढलं तर आपण त्याला रिडक्शन म्हणतो. आणि ऑक्सिडेशन कशाला म्हणतो, बरोबर त्याच्या काउंटर, रिडक्शनच्या बरोबर विरुद्ध ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं आहे, जर आपण ऑक्सिजनची ॲडिशन केली किंवा हायड्रोजन काढून टाकला तर त्यावेळी त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. रिडक्शन काय म्हटलं, रिडक्शन मीन्स काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. इथं बरोबर त्याच्या अपोजिट काय, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मात्र या कन्सेप्ट आपल्याला या टॉपिकमध्ये वापरायच्या नाहीत. आपल्याला या टॉपिकमध्ये जी कन्सेप्ट वापरायची ती इलेक्ट्रॉनशी रिलेटेड असणार आहे. कोणाशी,
इलेक्ट्रॉनशी रिलेटेड. आणि इलेक्ट्रॉनशी रिलेटेड रिडक्शन कशाला म्हटलं जातं, जर का एखाद्या स्पेसिसनं इलेक्ट्रॉन काय केला, ऍक्सेप्ट केला, स्वीकारला, तर त्यावेळी त्याला म्हणायचं रिडक्शन. आणि एखाद्या स्पेसिसनं इलेक्ट्रॉन काय केला, लॉस केला, तर त्यावेळी त्याला म्हणायचं आहे ऑक्सिडेशन. म्हणजे यामध्ये काय होत असणार आहे, एक सबस्टन्स स्वतःमधला इलेक्ट्रॉन लॉस करत असणार आहे आणि त्याच वेळी तो लॉस झालेला इलेक्ट्रॉन दुसरा सबस्टन्स काय करत असणार आहे, ऍक्सेप्ट करत असणार आहे. म्हणजे एकाच वेळी आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला मिळणार आहे, रिडक्शन ॲज वेल ॲज ऑक्सिडेशन. म्हणजेच इथं रिडॉक्स रिॲक्शन झालेले बघायला मिळणार. कारण का, इथं इलेक्ट्रिकल एनर्जी आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जर का ट्रान्सफर व्हायची असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची मुवमेंट होणं फार गरजेचं आहे. कोणाची, इलेक्ट्रॉनची मुवमेंट होणं फार गरजेचं आहे. आणि ती इलेक्ट्रॉनची मुवमेंटच कशी होते, एक सबस्टन्स काय करतो, स्वतःचा इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि दुसरा समजा त्याच्या बाजूला इलेक्ट्रॉन असेल, सबस्टन्स असेल, तो इलेक्ट्रॉन काय करणार, ऍक्सेप्ट करणार. म्हणजे एका सबस्टन्स कडून काय झालं, दुसऱ्या सबस्टन्स कडे इलेक्ट्रॉन काय झाला, ट्रान्सफर झाला. आणि इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन बघायला आपल्याला मिळालं की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन डेफिनेटली काय होतं, चालू होतं. म्हणजे ह्या पूर्ण टॉपिकमध्ये आपल्याला मॅक्झिमम फोकस करायचं कशावर, आणि रिडॉक्स रिॲक्शन. त्याच्यामुळे तुम्ही रिडॉक्स रिॲक्शन जो तुमचा बेस आहे तो 11th एक पूर्ण टॉपिक आहे बाळांनो, तो तुम्ही परफेक्ट करा. तो टॉपिक तुमचा परफेक्ट झाला की डेफिनेटली हा टॉपिक थोडासा लेंदी आहे, थोडा मोठा आहे, पण एवढा इंटरेस्टिंग आहे की एकदा तुम्हाला जर हा समजलं तर तुम्ही इझिली त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी इमॅजिन करू शकताय, बऱ्याच गोष्टी स्वतःहून बऱ्याच रिॲक्शन तुम्ही कंडक्ट करू शकताय किंवा इझिली राईट डाऊन करू शकताय. तर याच्याबद्दल काय काय एक्स्ट्राची माहिती आहे, नेमकं टॉपिकमध्ये काय काय गोष्टी येणार आहेत, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. तोपर्यंत तुम्ही 11th रिडॉक्स रिॲक्शन टॉपिक स्वतःसाठी परफेक्ट करून ठेवा. म्हणजे पुढच्या तुमच्या सगळ्या कन्सेप्ट अगदी इझिली क्लिअर होऊन जाते.